आज आपण बनवत आहोत ड्रायफ्रूटचे लाडू। तर त्यासाठी मी 1 पाव काजू घेत आहे आणि 1 पाव बदाम घेतले आहे। या 1 पाव कुर्मा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे। ही गोडंबी आहे अर्धा पाव। आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तर बघा हे असं बारीक करून घ्यायचं। हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण गोडंबी काढून घेऊ। हे बघा असं काढून घेऊ। त्याचप्रमाणे आपण बदाम बारीक करून घेऊ। अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ। तर आता हे ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये भाजून घेऊ। तर अशा प्रकारे 2-3 मिनिट भाजून घ्यायचे। हे आपण काढून घेऊ। आता खोबरं भाजून घेऊ। आता हे आपण काढून घेऊ भांड्यामध्ये। बघा या प्रकारे। त्यामध्ये आपण बदाम काजू भाजून घेऊ। हे बघा हे आपलं भाजल्या गेलं आहे। आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊ।
पण भाजला गेलेला आहे, तर ते आपण भांड्यात काढून घेऊ. आता आपण डिंक तळून घेऊ. तर डिंक तेलात तळायचा. मी हा एक टाकून बघितला होता, तर हा बघा आपला असा तळला जातो डिंक. तर आता आपण बाकीचा डिंक तळून घेऊ. हे बघा, हा छान फुगला आहे डिंक. हे बघा अशा प्रकारे हा डिंक आपला तळून झाला आहे. तर हा डिंक आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बघा, हा डिंक आपला अशा प्रकारे बारीक झाला आहे. डिंक पण आपण याच्यामध्ये टाकून देऊ. तर आता आपण याच्यामध्ये बनारस साखर टाकू. आणि आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ. याच्यामधल्या गाठी फोडून मोकळ्या करून घ्यायच्या. विंटरमध्ये एक वेळ तरी असे लाडू बनवून खायचे. आपल्या आरोग्यासाठी ते खूप उपयुक्त आहेत. हे आपलं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे. आपण याचे लाडू बनवून घेऊ. थोडंसं तुम्ही हाताला तूप किंवा पाणी पण लावू शकता. आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊ. बघा, हा आपला लाडू ड्रायफ्रूटचा लाडू तयार झाला आहे. बहुत ज्यादा समय बिता लिया और शादी के सामने ये सब चीजें करनी हो, अगर मेरे को कि वो कहानी तो मैं पहले ही कर जब तक वो इतने स्टेप्स नहीं लेता कि हाँ आके दोस्ती का हाथ बढ़ाए और आके अपनी गलती. तर बघा, आपले लाडू किती छान तयार झाले आहेत.